सातारा नगरीमध्ये होतोय त्याचं कारण आहे, जर अण्णाभाऊ नसते तर यदा कदाचित संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा लढा यशस्वी झाला नसता. जर अण्णाभाऊ साठे नसते तर गिरणी कामगारांना न्याय मिळाला नसता. जर अण्णाभाऊ साठे नसते तर फकीरासारखं आत्मचरित्र फकीराचं मांडलं गेलं नसतं. जर अण्णाभाऊ साठे नसते तर जगदला घालून गावमध्ये सांगून गेले भीमराव हे कवन तमाम आंबेडकरवाद्यांच्या कानी पडलं नसतं. आज 106वी जयंती साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एवढंच आम्हाला माहिती आहे. मात्र या संघर्ष नायकाचा इतिहास आजही पडद्याच्या पाठीमागे झाकोळा गेलाय असं आमचं स्पष्ट मत आहे. आज या आनंदाच्या क्षणी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ विषय जिल्हा महासचिव सुहासजी मोरे, आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी पैलवान बाबू वायदंडे, उपाध्यक्ष अनिल धोत्रे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाबाई सत्ते, महिला आघाडी महासचिव चंदा कांबळे, प्रकाश कांबळे यांच्यासह मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष आमचे किरण बोमाटे आज साहित्य सम्राटाला अभिवादन करण्यासाठी ठिकाणी उपस्थित झाले. खरं म्हणतो आम्ही आमचं भाग्य समजतो की साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्याचं भाग्य आम्हाला लागतंय. फक्त अण्णाभाऊ साठेंना डोक्यावर घेऊन चालणार नाही, अण्णाभाऊ साठे डोक्यात घेणं काळाची गरज आहे. त्यामुळं आज या आनंदाच्या क्षणी तमाम आंबेडकरवाद्यांना बौद्ध मातंग चर्मकार धोर 59 जातींना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष म्हणून करण्याची विनंती करणार आहे की अण्णाभाऊ साठेंना फक्त डोक्यावर ठेवू नका. अण्णाभाऊ साठे डोक्यात घेतला पाहिजे तरच तुम्हाला जातीवाद्यांची रणनीती करणार आहे. अण्णाभाऊ साठे तुम्ही डोक्यात घेतला तरच तुम्हाला धर्ममार्गाची रणनीती करणार आहे. अण्णाभाऊ साठे यांना फक्त डोक्यात घेऊन नाचण्यापेक्षा आजच्या दिवशी आपण अण्णाभाऊ साठेंचे विचार आत्मसात करू. अण्णाभाऊ साठेंचं समग्र वाङ्मय वाचणं फार पुरती गोष्ट आहे. मात्र सर्वसामान्य युवकांनी अण्णाभाऊ साठेंचा फक्त फकीरा वाचावा. जातीयाची जे चटके, वेदना, व्यथा आणि दाहकता काय असते याचं आत्मपरीक्षण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तमाम नागरिकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनी लाख 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 शुभेच्छा देतो. सातारा नगरीमध्ये याच्या अगोदर अर्धा कोटी पुतळ्याला आम्हाला हार घालावा लागत होता. सातारा नगरपालिकेचे मनपूर्वक आभार की किमान या वर्षापासून साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघर्ष नायकाच्या पूर्णाकृती पुतळ्याला आम्हाला अभिवादन करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळं अण्णाभाऊ साठेंचं अर्ध चरित्र वाचनात आणणाऱ्या तमाम मातंग आंबेडकरवाद्यांनो, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंसाठी सातारामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांचं आत्मचरित्र आणि साहित्य घराघरात पोहोचवण्याच्या तयारीत आहे. याचं नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष आदरणीय गणेश भाऊजी करतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा येतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान. साहित्य जय भीम, जय अण्णाभाऊ. शिवशाहीर, सत्यशोधक, विचारवंत, लेखक, कामगार नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 106वी जयंती आहे. आणि ही जयंती संपूर्ण भारतामध्ये आणि परदेशात सुद्धा अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरी होत आहे. या सातारा शहरामध्ये जर आपण वातावरण पाहिलं तर अतिशय सकारात्मक वातावरण आहे की ज्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना एका जातीमध्ये बंदिस्त करण्याचं काम सुरू होतं किंवा जातीमध्ये बंदिस्त करण्यासाठीचे जे काही प्रयत्न तथाकथित काही पुढाऱ्यांकडून सुरू आहेत ते आम्ही हाणून पाडण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इथल्या समग्र मानवमुक्तीचे प्रणेते आहेत, बहुजन समाजाचे प्रणेते आहेत आणि बहुजनांच्या हक्कासाठी न्यायासाठी संघर्ष करणारे नेते आहेत. ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे फक्त एका मातक जातीपुरते मर्यादित नाहीत तर ते बहुजन समाजाचे नेते आहेत आणि बहुजन समाजांपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कथा, कादंबऱ्या, कवनं
हा सगळा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या सातारा शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करत आहोत. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जे 2 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काही RSS प्रणित काही लोकांचं जे काही सुरू आहे ते हाणून पाडण्यासाठी खऱ्या अर्थानं आमचा संघर्ष सुरू आहे. नुसत्या जयंत्या आणि मयंत्या साजऱ्या करून उपयोगाचं नाही, तर खऱ्या अर्थानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनंच खऱ्या अर्थानं या सातारा शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काम करत आहे. या बहुजन चळवळीचा जर आपण इतिहास पाहिला तर बहुजन चळवळीमध्ये इथले शूद्र जे मूळचे राजे होते, इथले शूद्र जे मूळचे लढवय्ये होते, इथले शूद्र ज्यांनी भीमा कोरेगाव केला त्यांना गुलामगिरीमध्ये गाडण्याचं, आंबेडकर चळवळीपासून तोडण्याचं जे काम सुरू आहे ते खऱ्या अर्थानं हाणून पाडण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. आम्हाला या सातारा शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये इथला मातंग समाज निळ्या झेंड्याखाली आम्हाला इथला मातंग समाज पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला निळा झेंडा दिलेला आहे आणि तो निळा झेंडा हा समतेचा, शांतीचा, न्यायाचा प्रतीक असणारा निळा झेंडा आहे आणि हा निळा झेंडा इथल्या प्रत्येक मातंगाच्या घरावर लागण्यासाठीचा संघर्ष आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करणार आहोत. निळा झेंडा हा आपण ज्या नजरेनं आपण आकाशाकडे पाहतोय, जितकं ते आकाश दूरवर आहे, जितकं ते आकाश आपल्याला लांबपर्यंत दिसतंय, तितका कलर निळा आहे. आकाशामध्ये ज्यावेळेस आकाश आपल्याकडे बघत असतं त्यावेळेस श्रीमंत, गरीब, शूद्र, अतिशूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा पद्धतीनं कुठलीही जातीयता, कुठलीही धर्मांधता आणि कुठलीही वर्गवारी आकाश आपल्याकडे बघत नाही. आकाश आपल्याला जी माया देतं, आकाश आपल्याला जे प्रेम देतं ते माणूस म्हणून देतं आणि हा निळा कलर सुद्धा इथल्या बहुजनांना माया देणारा, प्रेम देणारा, आपुलकी देणारा, समता देणारा, न्याय देणारा, बंधुता देणारा आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी राज्यघटना आहे जी राज्यघटना मोडण्याचा जो प्रकार काही तथाकथित मंडळीकडून सुरू आहे तो हाणून पाडण्यासाठी खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा संघर्ष सुरू आहे. अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये जाऊन गायला आणि रशियामध्ये सांगितलं की मी ज्या भूमीमधून येतोय ती भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. खऱ्या अर्थानं शिवशाहीर म्हणून लोकशाहीरांना संबोधलं गेलं पाहिजे, परंतु काही मर्यादित जातीमध्ये आणि मर्यादित कौलांमध्ये त्यांना अडकून पाडण्याचं जे काही षडयंत्र सुरू आहे ते हाणून पाडण्यासाठी आम्ही सगळ्यांना संघर्ष करतो. आणि फक्त जयंतीपुरता आम्ही आज एकत्र नाही तर 365 दिवस या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार आम्ही इथल्या बहुजन समाजामध्ये पेरण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी काम करणार आहोत. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तमाम आमच्या जिल्हा, तालुका आणि शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या क्रांतिकारी नेत्याला, कामगार नेत्याला, ज्यानं वर्ग लढा दिला, ज्यानं जात्यांताची चळवळ केली, ज्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला चला सांगितलं, प्रबुद्ध व्हा म्हणून सांगितलं, त्या दृष्टिकोनातून आम्ही चालणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच पद्धतीनं आम्ही आमची वाटचाल करू आणि आम्ही आमच्या या महान नेत्याला, कामगार नेत्याला या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय अण्णाभाऊ. जय जय. आज कॉम्रेड, कामगार नेते, त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे शिष्य असलेले, बाबासाहेबांचा विचार घेऊन चालणारे कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महासचिव पश्चिम महाराष्ट्र नात्याने खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि एक शासनास जाहीर आवाहन करतो, डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे. जय भीम, जय भारत, जय संविधान. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळालाच पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळालाच पाहिजे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळालाच पाहिजे. Let's go!
जोरात. आज कामगारांचे नेते लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कॉम्रेड यांची आज 106वी जयंती आहे. या जयंतीचं औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे चंद्रकांतदादा कांबळे, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य संजय गाडे साहेब आणि गणेश भाऊ भिसे या दोघांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना आपण आत्ताच अभिवादन केलं. तदनंतर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आपण अभिवादन केलं. जग बदल घालून निघाव सांगून गेले माझं भीमराव, हे बाबासाहेब अण्णाभाऊ साठेंचे बाबासाहेब गेल्यानंतरचे उद्गार आहेत. त्या पद्धतीनं आपण सर्वांनी चालण्याचा प्रयत्न करावा. हीच या जयंतीनिमित्त अभिवादन असेल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय सरदार. ओके. लहुजी वसंतांचा